माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्से आहेत. विचारणार आहे, बीडमध्ये उपमुख्यमंत्री आले, मंत्री आले, मंत्री तर ठाण मांडू देत पंकजा मुंडे. अजित पवारांच्या 2 सभा बीडमध्ये, आज एक सुद्धा सभा होते आहे. आणि 1 तारखेला देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री इथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून द्या म्हणण्यासाठी येणार आहेत. एकीकडं सगळे मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री कामाला लागले, मात्र इथं शरद पवार गटाचा साधा प्रदेशाध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारासाठी येत नाही. काय भानगड्या विचारणार आहे, काय नेमकी ताकद तुमच्या मागे आहे? इकडे मुख्यमंत्री येतात, मंत्री येतात, मुख्यमंत्रीसुद्धा उद्या येत आहेत 1 तारखेला. तुमच्याकडे कुणीच तुम्ही बोलवलं नाही, नेमकं कारण काय आहे? हे पहा, आता बीड नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसावर म्हणजे 2-4 दिवसावर निवडणुकीचं मतदान होतं आहे आणि आमचा प्रचार पूर्ण संपलेला आहे. कारण की निवडणुकीला आम्ही 1 महिन्यापूर्वी लागलेलो. प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या ज्या सभा होत आहेत आणि त्याला जे प्रतिसाद मिळतो आहे हे तुम्ही पाहतायत. प्रचंड असा प्रतिसाद आहे. आणि आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना जे उमेदवार निवडीची जी प्रक्रिया झालेली आहे ती अतिशय पारदर्शकपणे झालेली आहे. मग ते नगराध्यक्षाचा उमेदवार असेल किंवा प्रभागातले उमेदवार असतील, हे सगळ्या गोष्टी आम्ही सामाजिक समीकरण बसून जनतेच्या मनातला उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटलं नाही की राज्य लेवलचा कुणी नेता आणावं असं आम्हाला वाटलं नाही. कारण की आमचे प्रचार आता संपून गेलेला आहे आमचा. बरं. इथं अजित पवार येत आहेत, मागच्या काळामध्ये ते आले सुद्धा आणि त्यांचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला. तुतारी काय रामकृष्ण हरी असं म्हणले, आता त्याच्या बातम्यासुद्धा आलेल्या आहेत. हा मेसेज नेमकं काय आहे अप्रत्यक्षपणे तुम्हाला काही सांगायचं आहे? कसं आहे, अजितदादा पालकमंत्री आहेत. प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती होती, इथले प्रत्येक गोष्टीची माहिती ते घेत आहेत आणि जनतेच्या मनामध्ये काय चाललं आहे ह्याची देखील रिपोर्टिंग त्यांनी घेतलेली आहे. आपसोक आता ते वेगळ्या पक्षाचे आहेत, आम्ही वेगळ्या पक्षाचे आहेत. रामकृष्ण हरी त्यांच्या तोंडातून शब्द गेलेला आहे आणि रामकृष्ण हरी म्हणजे त्याचा अर्थ काय हे बीडच्या जनतेने समजून घेतलेलं आहे. आज येत आहेत ते, त्यांच्यातून वेगळा काही संदेश निघण्याची काही शक्यता आहे का? तुम्हाला काही अपेक्षित आहे का? असं नाही, त्यांच्या पक्षाच्या प्रचारसभेसाठी ते येत आहेत. ते आमच्या काही त्यांच्याकडून अपेक्षा नाही, परंतु चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे राहणारा तो व्यक्ती आहे. बरं. असं आमचं त्यांच्याबद्दलचं मत आहे. जी. मुस्लिमांमध्ये तुमच्या कसा टक्का वाढेल? कारण मुस्लिमांमध्ये विभागणी होणार आहे, तुमच्यामध्ये सुद्धा विभागणी होणार आहे असं सांगितलं जातं. इकडं भारतीय जनता पार्टी आणि तुमच्यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे. जरी 5 उमेदवार असले तरी तुमच्या उमेदवारामध्ये तुतारी आणि कमळामध्ये फाईट होणार आहे असं सांगितलं जातं. आणि तुमचा वोट बेस, तुमची मतांची संख्या, बहुजन मतांची संख्या ही विभागली जाणार आहे असं सांगितलं जातं. मुस्लिम, दलित, मग ओबीसी असतील, मराठा असतील, हे सगळे विभागली जाणार आहेत. तुमच्या ह्याच्यामध्ये कसा निभाव लागणार आहे? हा प्रयत्न सातत्यानं विधानसभेला देखील केलेला आहे, मताची विभागणी करणं. परंतु उमेदवार जर योग्य निवडला तर त्या गोष्टी शक्य नाहीत. आज आपण बघतोय की एसी समाजासाठी, एसी महिलांसाठी राखीव आहे ते आमचा जो उमेदवार आहे वाघमारेताई, ते जनतेतल्या मनातल्या उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. निवड प्रक्रियेमध्ये कुठेही गोंधळ आमचा झालेला नाही किंवा कुठेही स्पर्धा झाली नाही. आज बघतोय की ज्या सामाजिक संघटना आहेत मागासवर्गीय समाजामध्ये काम करणाऱ्या, त्या सगळ्या संघटनेच्या नेत्यांनी एकमुखी पाठिंबा दिलेला आहे आमच्या उमेदवाराला. ते काय आमच्या पक्षाचे नाही आहेत. त्यांच्या लक्षात आलेलं की उमेदवार हा क्वालिटीचा आहे, त्याला नगरपालिकेमध्ये 30 वर्षाचा अनुभव त्यांना आलेला आहे. नगरपालिकेच्या सभागृहामध्ये 30 वर्ष झालं विष्णुभाई आणि त्यांची पत्नी आमच्या वाघमारेताई ह्या काम करत आहेत. उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, सभापती म्हणून काही वर्ष त्यांनी काम पाहिलेलं आहे. म्हणजे जनतेतल्या मनातला उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळे फॅक्शन वगैरे काही गोष्टी होणार नाही. भारतीय जनता पार्टीची ही जी काही रणनीती आहे ही पुढे आणली जाते. एक आहे तो सेफ आहे असं सगळं सांगितलं जातं. कालची जलिलांची सभा झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. हे सगळं कसं होणार आहे? म्हणजे तुमचा वोट बेस जो आहे तो कुठेतरी विभागले जाणार आहे. भारतीय जनता पार्टीकडे गट्टा मतदान आहे असं सांगितलं जातं. जे लोक भारतीय जनता पार्टीला नावं ठेवत होते ते आता जय श्रीराम म्हणत आहेत, ज्यांनी आत्ताच प्रवेश केला असे लोक.
आणि ते सातत्यानं ह्या गोष्टी निवडणुकीमध्ये हिंदू वोट एकत्र कसं होईल ह्याचा ते प्रयत्न करतायत. परंतु आमच्या पॅनलमध्ये तुम्ही बघा 18 पगड जातीच्या लोकांना आम्ही सोबत घेतलेलं आहे. आमच्या जवळपास 22 जागेवर आम्ही मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत. दलित बांधवांना देखील त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. ब्राह्मण समाजाचे देखील 3 उमेदवार आमचे तुतारी चिन्हावर लढवत आहेत आणि शिवसेनेला देखील आम्ही सोबत घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणार नाहीत आम्हाला खात्री आहे. तुमचे किती नगरसेवक निवडून येतील, नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येणार आहे, कारण किती फरकाने निवडून येणार? आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार 10,000च्या पुढीच या ठिकाणी त्याची लीड असणार आहे. 100% आम्हाला खात्री आहे. मताचं डिवायडेशन होणार नाही, कारण की लोकांना माहिती आहे की नगरपालिकेच्या विषयामध्ये शहराच्या बद्दल ज्या लोकांना, ज्या नेत्यांना कळवळा आहे त्यांनी किती लोकांच्या मदतीला गेलेले आहेत आपण जवळून पाहिलेले आहे. ह्या शहराला एक महिना पाणी मिळत नव्हतं. त्यावेळेस आमचे आमदार संदीपभाई आणि सलीमभाई हे दोघं रस्त्यावर उतरून ते लिकीज काढायचं काम त्यांनी माजलगावहून जी बॅकवॉटर बीडला आलेली आहे त्याचं लिकीज काढलं. ह्या लोकांनी MSCBचे 36 कोटी रुपये सरकारला देऊ दिले नाहीत. एवढं म्हणजे वेटीस धरण्याचं काम शहराला ह्या लोकांनी केलेलं आहे, सत्ताधारी मंडळी. त्याचं कारण काय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात नगरपालिका येईल, हे जर पैसे दिले तर हे सगळं श्रेय त्यांना जाईल, आमदारांना जाईल असं बोललं गेलं. त्याच्यामुळे ते पैसे रोखून ठेवले MSCBचे 36 कोटी रुपये. परंतु हे सगळ्या गोष्टी जरी झाल्या असल्या तरी जनतेच्या पाण्याचा प्रश्न होता. आमचे आमदार असतील, माजी आमदार असतील, हे भर उन्हामध्ये माजलगावची जी पाईपलाईन लिकेज होती ते लिकेज काढून काही MSCBचा लोड इकडं तिकडं शिफ्ट करून त्या ठिकाणी 15 दिवसाला 8-12 दिवसाला पाणी कसं येईल ह्याच्याकडे आम्ही फोकस केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. नगरपालिका ताब्यात आल्यानंतर काय नेमकं विजय असेल, कशी परिस्थिती, 20-20 दिवसाला पाणी मिळत होतं, हे सगळं कसं मोडून काढणार आहात, पूर्वपदावर आणणार आहात? काय माहिती आहे का, नगरपालिकेचं उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे. दैनंदिन जो खर्च आहे स्वच्छतेच्याबद्दल असेल किंवा पाणीपुरवठा MSCBच्या बिलाचा विषय असेल, हे सगळं हे करण्यासाठी नगरपालिका आपली मोठी जरी असली तर तेवढ्या प्रमाणात वसुली नाही आहे. ते वसुलीवर आम्ही भर देणार आहे. स्वतःचं उत्पन्न कसं नगरपालिकेचं वाढेल आणि त्याच्यामधून जे स्वच्छतेसाठी घंट्या गाड्या ज्या आहेत, आता जवळपास 30 घंटा गाड्या आहेत, तर आमचं म्हणणं आहे की त्या जवळपास 60-70 घंट्या गाड्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक प्रभागामध्ये किमान 2 घंट्या गाड्या असल्या पाहिजेत. प्रभाग मोठे आहेत त्याच्यामुळं त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहेत. आता लोकांना शिस्त लागली, स्वच्छतेचं महत्त्व माहिती आहे. आज घंटा गाडी जर दारात गेली, तिचा आवाज आला तर प्रत्येक महिला आपला कचरा घेऊन, मग ते वाला असेल सुक्का असेल, ह्या सगळ्या त्यांना आता सिस्टीम सवय लागलेली आहे आणि ह्याची सवय लागणं गरजेचं आहे. कारण की नगरपालिका त्या ठिकाणी काम करत असताना शहर स्वच्छ ठेवण्याची जिम्मेदारी नगरपालिकेचीच आहेच, पण नागरिकांमध्ये देखील ह्याची माहिती गेली पाहिजे आणि स्वच्छतेला महत्त्व दिलं पाहिजे. ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहेत, कारण की लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे शहरातल्या, हे आमचा उद्देश आहे. पुढचे तुम्ही प्रचार संपला असं सांगितलं, मात्र 2 दिवसातही पुढचा कुठला एखादा नेता इथं महाराष्ट्रातला येणार नाही नाही. असं आहे की प्रचारासाठी आमच्याकडनं तसा काही प्रयत्न नाही. आता आम्हाला सगळे राज्यातले मोठे नेते, आज मुख्यमंत्री येत आहेत, डिप्टी CM बीडमध्ये आहेत, मोठे नेते या ठिकाणी येत आहेत. परंतु शरद पवार गटाच्या माध्यमातून कुठलाही नेतावरचा या ठिकाणी येणार नाही, त्याची गरज आम्हाला या ठिकाणी वाटत नाही. म्हणजे हे एकीकडं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे येऊन इथं सभा घेत आहेत, वेगवेगळ्या गटाची तिथं सभा घेत आहेत आणि त्यांचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठीचे प्रयत्न करत आहेत. इथं मात्र शरद पवार गटाकडून कुठल्याही प्रकारची नेत्यांची सभा आयोजित केली नाही. ही एकटेच आमदार इथं संदीप क्षीरसागर आहे, जिथे खिंड लढवतात जिल्हाध्यक्षांना सोबत घेऊन आणि मतदारांना सोबत घेऊन. या सगळ्या गोष्टी जरा थोड्याशा कुठंतरी नजरेखालून घालण्यासारख्या आहेत, चर्चेत आणणाऱ्या मुद्दे आहेत. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की इकडं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येत आहेत, सभा घेत आहेत, मात्र यांच्याकडे कुठलाही साधा प्रतिसादसुद्धा येत नाही आणि म्हणून जिल्हाध्यक्षांना विचारण्यासाठी या ठिकाणावर त्यांनी सांगितलं की आम्हाला जनतेचा फार मोठा सपोर्ट आहे, आम्ही उमेदवार योग्य दिलेला आहे आणि त्यामुळे लोक आमच्यासोबत आहेत. मुस्लिमांची मतं आहेत, मराठा समाजाची मतं आहेत, ब्राह्मण समाजाची उमेदवारसुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेले आहे. त्यामुळे सगळी मतं आम्हाला मिळणार आहेत. आमचा उमेदवार 10,000च्या फरकानं निवडून येईल आणि जवळजवळ सगळीच नगरसेवक जे आहेत ते निवडून येतील असा विश्वास राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन गणेश शिंदेसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.